सोन्याच्या किमतींमध्ये अचानक घसरण झालेली आहे। 24 कॅरेट सोन्यामध्ये मोठी घसरण। सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आज आणखी एक मोठी घसरण बघायला मिळते। सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे। जर तुम्ही सोनं किंवा मग चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची माहिती ही तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातून महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत, ज्यामुळे आज सोनं आणि चांदीची घसरण झाली आहे। तर सोनं आणि चांदी दोन्हींच्या किमती किती कमी झाल्या आहेत आणि येत्या काळामध्ये सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग हे आपण जाणून घेणार आहोत। ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या सध्याच्या किमती आणि सोनं चांदीच्या किमती आणखी किती कमी होऊ शकतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। सोनं कधी स्वस्त होईल आणि गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम वेळ नक्की कधी असेल याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती या चॅनलवरती मिळणार आहे। जर तुम्ही येत्या काळामध्ये सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळी योग्य माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुढे जाण्यापूर्वी माझा एक प्रश्न आहे, बाजारात सोन्याची योग्य किंमत नक्की काय असावी असं तुम्हाला वाटतं हे मला नक्की सांगा। आणि तुम्हाला आता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि मग आपण पुढे जाऊया। तर बघा, तुम्हाला दररोज नवीनतम सोनं आणि चांदीचे दर आपल्या चॅनलवरती मिळत असतात। आजचे सध्याचे सोनं आणि चांदीचे दर आपण जाणून घेणार आहोत। भारतीय सराफ बाजारानुसार सध्याचा चांदीचा भाव काय आहे तर आज 1 ग्रॅम चांदीची किंमत रुपये 235, 8 ग्रॅम चांदीची किंमत 1880 आणि 10 ग्रॅम चांदीची किंमत 2350 रुपये आणि 100 ग्रॅम चांदीची किंमत 23,500 रुपये आहे। आणि आज 1 किलो चांदीची किंमत 2,35,000 आहे। आज बाजार उघडतात चांदीच्या किमतींमध्ये प्रति किलो 8,000 रुपयांची लक्षणीय घट झाली आहे। या आठवड्यामध्ये सोनं आणि चांदी सातत्याने घसरत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांदी 75 रुपयांवर व्यवहार करत आहे। यामुळे या लग्नाच्या हंगामामध्ये तुम्हाला जर चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांना हा काहीसा दिलासा मिळाला आहे। आता वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येत्या काळामध्ये सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग हे आपण जाणून घेऊया। गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे, अस्थिरतेमुळे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे। अचानक वाढ, अचानक घसरण आणि नंतर जलद पुनर्प्राप्ती। तर बाजार कोणत्या दिशेने जाण्याच्या तयारीत आहे? नवीनतम आंतरराष्ट्रीय ट्रेंड पाहता जागतिक बाजारामध्ये सोन्याने अलीकडेच मजबूत आधारक्षेत्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे। जेव्हा जेव्हा सोन्याच्या किमती कमी होतात तेव्हा कमी पातळीवर लक्षणीय खरेदी दिसून येते। हे सूचित करतं की मोठे गुंतवणूकदार प्रत्येक घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहत आहेत। हा एक अतिशय महत्त्वाचा संकेत आहे। जेव्हा मालमत्तेतील घसरणीनंतर जलद पुनर्प्राप्ती होते तेव्हा ते सतत अंतर्गत ताकद दर्शवतं। आता प्रश्न उद्भवतो, ही ताकद का कायम आहे? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता। अमेरिकेतील व्याजदरांबाबत अद्याप कोणीही स्पष्ट दिशा दाखवत नाहीये। बाजार फेडरल रिझर्व्हच्या धोरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे। महागाई पूर्णपणे नियंत्रित झालेली नाही आणि वाढ देखील पूर्णपणे मजबूत दिसत नाही। अशा वातावरणामध्ये सोनं नेहमीच सुरक्षित आश्रयस्थान म्हणून काम करत आहे। जेव्हा जेव्हा गुंतवणूकदारांना शेअर बाजारामध्ये वाढलेली जोखीम जाणवते तेव्हा पैसे हळूहळू सोन्याकडे वळतात। आता जेव्हा चांदीचा विचार केला जातो तेव्हा त्याची हालचाल थोडीशी वेगळी असते सोन्यापेक्षाही। चांदी ही एक औद्योगिक धातू आहे आणि एक मौल्यवान धातू सुद्धा आहे, म्हणून ती दुहेरी शक्ती आणि दुहेरी दबाव दोन्ही अनुभवते। अलीकडील आकडेवारी औद्योगिक मागणीमध्ये थोडीशी सुधारणा दर्शवते, विशेषतः हरित ऊर्जा, सौर पॅनल आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामधून। म्हणूनच सोनं स्थिर असतानाही चांदी कधीकधी अचानकच वाढते। तथापि सत्य हे आहे की चांदी सोन्यापेक्षा जास्त अस्थिर आहे। जर जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाढली तर चांदीमध्येही तीव्र घसरण होऊ शकते। भारतीय संदर्भामध्ये रुपया देखील एक प्रमुख घटक आहे। डॉलर निर्देशांक किंचित मजबूत झाला आहे, परंतु रुपया दबावाखाली राहतो। जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोनं स्थिर असतानाही भारतातील किमती जास्त दिसतात। म्हणून आपण केवळ डॉलरच्या बाबतीत सोन्याकडे पाहू नये तर रुपयाच्या तुलनेमध्ये त्याचा परिणाम देखील विचारात घ्यावा। आता मोठा प्रश्न आहे की येत्या काळात मोठी घसरण होऊ शकते का? तांत्रिक रचनेकडे पाहिलं तर सोन्याने खाली एक मजबूत आधार तयार करण्यास सुरुवात केली आहे। प्रत्येक घसरणीनंतर उच्च पातळीवर परत येणं हे दर्शवितं की दीर्घकालीन कल सकारात्मक आहे।
हो, कधी कधी 2 ते 3% घसरण शक्य आहे. तथापि सोन्याने मोठी आणि दीर्घकाळ घसरण सुरू केली आहे अशी कोणतीही चिन्हे नाहीत. जोपर्यंत जागतिक अनिश्चितता कायम राहते तोपर्यंत सोन्यामध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता कमी दिसते. चांदीची परिस्थिती थोडी वेगळी आहे. जर सोनं स्थिर राहिलं आणि औद्योगिक मागणी मजबूत राहिली तर चांदी ही सोन्यापेक्षा जास्त परतावा देऊ शकते. तथापि जर आर्थिक डेटा कमकुवत असेल तर चांदी सोन्यापेक्षा वेगाने घसरू शकते. म्हणून चांदीमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. हे लक्षात घेऊन भारतीय सराफ बाजारानुसार आज 18 कॅरेट सोन्याची सध्याची किंमत काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर आजच्या 18 कॅरेट सोन्याच्या किमती आपण तपासत आहोत. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत 12,200 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याची किंमत 97,600 रुपये आहे आणि 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 1,22,000 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्याची किंमत 1,20,000 रुपये आहे. आता मंडळी, आजच्या 22 कॅरेट सोन्याच्या किमती जाणून घेऊया. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ETF गुंतवणूक. गेल्या काही महिन्यांमध्ये गोल्ड ETFमध्ये गुंतवणूक सातत्याने वाढली आहे. हे सूचित करतं की किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदार दोघेही सोन्याला त्यांच्या पोर्टफोलिओचा भाग बनवत आहे. जेव्हा ETFमध्ये सातत्याने आवक होते तेव्हा ते किमती घसरण्यापासून रोखतात. ते एक मजबूत आधार म्हणून काम करतात. आता पुढील 1-2 आठवड्यांमध्ये पाहिलं तर बाजार घटना केंद्रित राहील. कोणत्याही भूराजकीय बातम्या, कोणत्याही व्याजदराची घोषणा किंवा कोणताही मोठा आर्थिक डेटा अचानक हालचालींना कारणीभूत ठरू शकतो. परंतु एकूणच ट्रेंड असं सूचित करतो की सोन्याची घसरण मर्यादित असू शकते आणि हळूहळू वरची हालचाल सुरू राहू शकते. चांदी वाढण्याची शक्यता आहे, परंतु त्यात अस्थिरता देखील अनुभवली जाईल. मंडळी, येथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सोशल मीडियावर बरेच लोक वेगवेगळे लक्ष देत आहेत. काही जण म्हणत आहे की सोनं लगेच घसरेल, तर काही जण म्हणत आहे की ते वेगाने वाढेल. पण कमोडिटी मार्केट कधीच सरळ रेषेत फिरत नाही. ते लाटांसारखं फिरतं. एक लाट वर, नंतर थोडीशी घसरण, नंतर पुन्हा वाढ. या लाटा समजून घेणारे गुंतवणूकदार फायदा घेतात. माझं वैयक्तिक विश्लेषण असं सांगतं की जर तुम्ही अल्पकालीन व्यापारी असाल तर तुम्ही अस्थिरतेचा फायदा घेऊ शकता, परंतु स्टॉप लॉस निश्चित करा. आणि जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुम्ही प्रत्येक घसरणीला हळूहळू खरेदी करण्याची संधी मानू शकता. तथापि कधीही तुमचे सर्व पैसे एकाच वेळी गुंतवू नका. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. तुमच्या पोर्टफोलिओचा विचार केला तर आजकाल तुमच्या पोर्टफोलिओचा 15 ते 20% सोनं आणि चांदीमध्ये ठेवणं शहाणपणाचं आहे. त्यामध्ये सोन्यात मोठा भाग आणि चांदीत मर्यादित भाग ठेवा, कारण सोनं स्थिरता प्रदान करतं आणि चांदी वाढीच्या संधी देतं. मंडळी, निष्कर्ष असा आहे की येत्या काळामध्ये लक्षणीय घसरण होण्याची शक्यता कमी आहे. थोडीशी सुधारणा होऊ शकते, परंतु एकूण ट्रेंड ताकदीकडे निर्देशित आहे. चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु अस्थिरता जास्त असेल. म्हणून धीर धरा, अफवा टाळा आणि अचूक माहितीच्या आधारे निर्णय घ्यायला शिका. हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. तसेच आजचा 22 कॅरेट सोन्याचा नवीनतम किमती आपण जाणून घेत आहोत. तर भारतीय सराफ बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत जी आहे ती आहे 14,950 रुपये प्रति ग्रॅम. 8 ग्रॅम सोन्याची किंमत 1,19,650 रुपये आहे आणि 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,49,500 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्याची किंमत 14,95,000 आहे. आज बाजार उघडताच 22 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये प्रति 10 ग्रॅम 2,000ची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे दर हे $4,950च्या आसपास व्यवहार करत आहे. अमेरिका आणि रशियामध्ये डॉलर करार झाल्याचं वृत्त आहे, ज्यामुळे या आठवड्यामध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घट होऊ शकते. आजच्या 24 कॅरेट सोन्याच्या किमती आपण जाणून घेऊया. त्याआधीच आम्ही सर्व ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी सोनं आणि चांदीची नेहमीच तपासणी करण्याचा सल्ला देत असतो. तसेच तुम्ही खरेदी केलेलं कोणतंही सोनं आणि चांदी हॉलमार्क केलेलं आहे की नाही याची खात्री करा, कारण यामुळे सोनं आणि चांदीची शुद्धता ओळखण्यास मदत होते. तसेच कृपया लक्षात ठेवा की या व्हिडिओमध्ये सोनं आणि चांदीचे घाऊक किमती सांगितल्या जातात. म्हणून तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा चांदी खरेदी करायची असेल
तर त्यावरती 3% GST आणि मेकिंग चार्जेस भरावे लागतात। आज 24 कॅरेट सोन्याची किंमत जी आहे ती 1 ग्रॅमची किंमत 15,200 रुपये आहे। 8 ग्रॅमची किंमत 1,21,600 आहे, तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,52,000 रुपये आहे। म्हणजेच काय की 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 2,000ने कमी झालेली आहे आणि या आठवड्यामध्ये सोनं आणि चांदी अधिक स्वस्त होण्याची सुद्धा अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।